गेलेली आहे, जवळपास 30 एकर जमीन अडकली गेली आहे। आपल्या खात्यातला हा विषय आहे। महत्वाची बाब म्हणजे भूसंपादन कार्यालयातनं ही फाईलच गाळ करण्यात आलेली आहे। चोरीची तक्रार देखील मला अधिक माहिती दिली तर पुढच्या बुधवारी मी यांची बैठक मंत्रालयात लावेल आणि शोकमुक्त करेल। 15 ऑगस्टला निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लागतील असं आपण सूतोवाच केलंय, नाही मी असं म्हटलं की ऑक्टोबरमध्ये जर निवडणुका यायच्या असतील आणि सुप्रीम कोर्टाने जर 3 किंवा 4 महिन्याचा वेळ दिला असेल तर कार्ड शिल्लक नाही आहे। त्यामुळे साधारण समजून घेऊ, पावसाला लागल्याबरोबर राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार आहे, माझा अधिकार नाही आहे। पण एक आपल्याला सेन्स असतो की बाबा 4 महिने सुप्रीम कोर्टाने दिले आहेत, 4 महिने कुठं संपतात, त्याच्यापूर्वी काय आयोग करेल आणि राज्य सरकारची तयारी आहे। राज्य सरकार मान्य देवेंद्रजींनी सांगितलं आहे की राज्य निवडणूक आयोगाने जेव्हा आम्हाला मागितलं तेव्हा आम्ही तेवढं प्रशासन देऊ। त्यामुळं मला वाटतं की तर फार अडचणी नाही आहे। ऑक्टोबरमध्ये निवडणुका व्हायच्या असतील तर त्याच्या 1.5 महिन्यापूर्वी वगैरे निवडणुकीचे वारे चालू होतात। त्यामुळे आम्ही आमच्या संघटनेला त्या ठिकाणी आज तशी सुचवलेला आहे। आणि त्याला जोडून एक विषय असा आहे की दोन्ही ठाकरेंचे पुत्र जे आहेत म्हणजे ज्युनियर ठाकरे जे दोन्ही ते आता मैदानात उतरले आहेत, किती आव्हान वाटतंय दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर भाजपला? भारतीय जनता पार्टी महायुतीला काही आव्हान नाही। माननीय राजसाहेबांनी निर्णय करायचा आहे, मान्य उद्धवजींनी निर्णय करायचा, त्या दोघांच्या निर्णयात भाजपाचा काही संबंध नाही। त्यामुळे त्यांनी निर्णय करायचा आहे की त्यांना एकत्र यायचं आहे की नाही यायचं आहे, त्यांच्या भूमिका त्यांनी चालवायच्या आहे, त्यांच्या पक्षाची मांडायची आहे। भाजपाला याच्यामधला काही चिंता नाही आहे, आम्हाला त्यात काही रसही नाही आहे त्यांनी एकत्र यावं की नाही यावं, पण आम्ही महायुतीतून लढणार आहोत आणि आम्ही हा महाराष्ट्र 51% मतदान जिंकू। हे प्रकार जे उघडकीस येतात त्याच्यावर तातडीनं सरकार कारवाई करतं। आमचं सरकार असं कोणाला वऱ्यावर सोडत नाही। आज प्रकार उघडकीस आला, मी मीडियाचे धन्यवाद व्यक्त करतो की मीडिया चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये चांगले प्रश्न समाजासमोर आणत आहे आणि त्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे टेक ओव्हर करत आहे। आमचे सर्व मंत्री गिरीश भाऊ या ठिकाणी आहे, विखे पाटील जी आहे, आम्ही सर्व मंत्री जे आपल्या मीडियाच्या माध्यमातून जे प्रदर्शन एखाद्या वेळी तुम्ही दाखवता त्यावर आम्ही निश्चितपणे काम करतो आणि आमचे अधिकारी काम करतात। आम्ही ठरवलं आहे की मीडियाच्या माध्यमातून जे काही समाजाचे प्रश्न उभे झाले त्यांनाही न्याय द्यायचा प्रश्न। देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार यांनी जे उत्तर महाराष्ट्राचं संकल्पना केलेला आहे तो आम्हाला पुढे न्यायचा, विकास करायचा आहे। आम्हाला आरोपात काही द्यायचं नाही आणि जे बोलताय त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही। आता कुणाच्या महाराष्ट्र विसरला आहे, महाराष्ट्र विकासाकडे जातो आहे। महाराष्ट्राची जनता ही आरोपा आणि प्रत्यारोपाला कंटाळली। महाराष्ट्राच्या जनतेला वाटत आहे आता विकास पाहिजे आहे, महाराष्ट्राची जनता ही विकासाकडे वळलेली आहे। हा महाराष्ट्र आता आरोपा प्रत्यारोपाकडे पाहणं बंद केलं आहे आणि जे मीडियामध्ये आरोप प्रत्यारोप होतात त्याचा किळसवाना उद्रेक लोकांच्या मनात निर्माण झाला। ऑपरेशन केलं जाईल अशी चर्चा सुरू असतानाच जवळपास 5 खासदार हे ठाकरेंच्या शिवसेनेचे शिंदेकडे जाणार असल्याची चर्चा आहे। पुन्हा एकदा दिल्लीमध्ये कशा स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे? शिंदे साहेबांच्या पक्षात काय चालू आहे मला कसा माहिती? राहिला प्रश्न ऑपरेशनचा। आता ऑपरेशन करायची गरजच नाही आहे। लोकांचा हा कल आहे की महायुती ही चांगलं काम करत आहे। देवेंद्र फडणवीस सरकार जे आलं आहे ते महाराष्ट्राचं संपूर्ण चित्र बदलणारं सरकार आहे। विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केला आहे। या संकल्पाला साथ देण्याकरता बऱ्यापैकी लोक काही एकनाथजीकडे जातात आहे, काही अजितदादाकडे जात आहे, काही लोक आमच्याकडे येत आहे। मोदींच्या विकसित भारताला साथ द्यायची आहे म्हणून येत आहे। त्यामुळं त्या पक्षात त्यांनी कुठल्या लोकांना घ्यायचे ठरवायचं आहे। आता याला ऑपरेशन वगैरे म्हणत नाही, याला सरळ लोक आता त्या लोकांना कंटाळून त्यांना आता त्यांच्याकडे काहीच अजेंडा नाही विकासाचा, त्यांना कंटाळून आमच्याकडे येत आहे आणि हे आमच्याकडे आल्यावर आम्ही त्यांना सांगितलं आहे की आमचं सरकार हे विकसित सरकार आहे। या पक्षामध्ये काम करताना विकासावर काम करावं लागेल हेच आम्ही सर्वांना सांगितलं। आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न अनेक केला आहे निवडणुकीच्या दरम्यान। याच्यामध्ये एखादा आरोप होणे ठीक आहे, आरोप प्रत्येकावर आपण करतो, विरोधकावर करतो, ते आपल्यावर करतात, काही गुन्हे दाखल होतात, काही गुन्ह्यामध्ये पकडले जातात। विधानसभेत केलं होतं, त्यांनी सर्व ठिकाणी करून पाहिलं। आता काही चालणार नाही। महाराष्ट्र समजून गेला आहे की ज्यावेळी त्यांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी काय केलं। आता राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार आहे आणि महाराष्ट्राची 14 कोटी जनता देवेंद्रजीच्या मागे, महायुतीच्या मागे उभी राहते।